राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची निवड झाल्यानंतर नवीन नाशिक परिसरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। त्यांच्या निवडीचं स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको विभाग, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक शहर यांच्या वतीनं विविध ठिकाणी अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले। सिडको परिसरातील भुजबळ फार्म, लेखानगर, स्टेट बँक चौक, देवांग सर्कल तसेच नाशिकमधील विविध प्रमुख चौकांमध्ये नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या निवडीचं स्वागत करणारे फलक झळकले। या निवडीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते। सन्माननीय दिलीपांना खैरे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली। खरं तर बघायला गेलं तर दिलीपांनांवर ही जबाबदारी जी दिली ही दिलीपांनांचा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे, संघटनात्मक जे काम आहे याची एक पावती आहे। दिलीपांनांच्या बाबत जर सांगायचं झालं तर दिलीपांनांनी समता परिषदेचं काम एक चांगल्या पद्धतीने राज्य लेवलचं काम सांभाळलं। भुजबळ साहेबांचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। कुठलंही इलेक्शन असो, लोकसभा असो, विधानसभा असो, या सगळ्या इलेक्शनला एक जबाबदारी घेऊन संघटनात्मक चांगल्या पद्धतीने काम त्यांच्याकडून होतं आणि याचीच पावती म्हणून साहेबांनी आणि सुनित्राताईंनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची ही जबाबदारी दिली। मला खात्री आहे दिलीपांना या पदाला शोभेल असं काम 100% करतील आणि संघटना वाढवतील, याबद्दल काही खात्री आहे। अल्पसंख्याक प्रदेश सदस्य मुख्तारभाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष भुजबळ, सिडको विभागीय अध्यक्ष मकरंद सोमवंशी तसेच पश्चिम विधानसभा अध्यक्ष अक्षय परदेशी यांच्या पुढाकारातून संपूर्ण नवीन नाशिक परिसरात अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्राची बुलंद आवाज नामदार भुजबळ साहेबांचे असे खंदे समर्थक आमचे मार्गदर्शक दिलीपांना खैरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी नाशिक जिल्हाध्यक्षची जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारी दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये असं चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही 100% वाढणार आहे आणि एक संयमी शांत नेतृत्व दिलीपांना खैरे यांना मी भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने दिलीपांना यांना खैरेंना परत एकदा हार्दिक शुभेच्छा। दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि आगामी काळात पक्षाच्या कार्याला नवीन दिशा मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। आदरणीय दिलीपांना खैरे यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली। सर्वप्रथम मी त्या नियुक्तीचं अभिनंदन आणि स्वागत करतो। धडाडीचं नेतृत्व असं तर दिलीपांनांनी आजपर्यंत पक्ष संघटनेत जे काम केलं त्याचं एक फळ म्हणून दिलीपांनावर ही मोठी जबाबदारी दिली आणि ह्या जबाबदारीला दिलीपांना खैरे हे योग्य न्याय देतील असा आम्हाला सार्थ विश्वास आहे। मी वैयक्तिक माझ्या वतीने अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र NCPच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो भावी वाटचालीस। जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या विविध स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। शहराचे बुलंद आवाज असा ओळखला जाणारा दिलीपांना खैरे जे आमचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे खंत समर्थक या नाशिक जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात, यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक शहराचे जिल्हाध्यक्ष पदावरती नेमणूक केली आहे। या नेमणुकीचे स्वागत पूर्ण नाशिक शहरात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे। याच प्रकारे आम्ही नवीन नाशिक शहरामध्ये पश्चिम विधानसभा, नाशिक पश्चिम विधानसभेमध्ये होल्डिंग असो किंवा झेंडेच्या स्वरूपाने त्यांचे स्वागत केलं। या पदावरती गेल्याने नाशिक जिल्ह्याला चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे। तरी दिलीपांना यांना मी स्वतः अक्षय परदेशी कुटुंब व नाशिक पश्चिम विधानसभा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।